आणि उपस्थित सर्व धम्म बंधू भगिनींना खूप खूप सप्रेम नमस्कार, जय भीम, नमस्कार. खरं तर मला खूप आनंद होतोय तुमच्या समोर सगळ्यांना पाहताना आणि फार म्हणजे चांगल्या वातावरणामध्ये आपण हा सोहळा साजरा करतो. खरं तर आज वर्गणीमध्ये संघर्ष त्यांचा 99 वाढदिवस पण आपण जयंती आता साजरी करतो या काही 3 वर्षांपासून आणि या निमित्ताने आपण सर्व उपस्थित आहात आणि खरं तर मला खूप छान वाटते की तुम्ही खरं तर चांगल्या प्रकारे नांदेडमध्ये रत्न बौद्ध महासंघाच्या मार्फत एकत्र येतात आणि ज्या भंतेंना अपेक्षित असणाऱ्या गोष्टींसाठी तुम्ही धम्माचरण करता ही खूप महत्त्वाची बाब आहे. आणि जसं माझ्या मित्रांनी पण खूप चांगल्या गोष्टींमध्ये ओळख करून दिली त्यामध्ये खूप धन्यवाद. खरं तर आम्ही फार जवळ नाही पण आम्ही खूप मनजवळ आहोत, त्यामुळे ते खूप चांगल्या प्रकारे आम्हाला एकमेकांचं सांगितलं लावले. तसं अभ्यासाने म्हणल्याप्रमाणे मी थोडीशी पावडर लावून आलो पण हे सोच तरी करून आलो, त्यामुळे थोडा चेहरा चांगला दिसत असेल माझा एखाद्या. तर खूप खूप धन्यवाद त्यांनी आणि खूप चांगलं वाटतं, म्हणजे खूप हलकं फुलकं वाटलं. म्हणजे थोडंसं आपण नाही का त्याला वातावरण हलकं केलं मला पण जरा प्रसन्न वाटतंय. आणि नक्कीच म्हणजे आजच्या या दिवसानिमित्त काय बोलावं तुमच्यासमोर. आणि खरं तर म्हणजे मला माहिती आहे की बऱ्यापैकी आपण भंते संदेशांना ओळखत असाल किंवा त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती असेल असं माझी म्हणजे आशा आहे. आणि नेमकं त्यांच्याविषयी काय बोललं पाहिजे, कारण ते व्यक्तिमत्व असं आहे की त्याला शब्दात बांधणं कधी कधी अवघड होऊ शकतं. आणि मला वाटलं की त्यांच्या विशिष्ट गोष्टींमधून ज्यावेळेस पाहताना मी हे पाहत होतो की जसं आपण पाहतो की मी तुमच्यासमोर उभा आहे. म्हणजे खरं तर ही सारी गोष्ट नाही की एक सामान्य कुटुंबातले व्यक्ती किंवा एक सामान्य माणूस धर्म प्रचार करू शकतो किंवा धर्मजीवन जगू शकतो. हिची ताकद ही खरं भंतेंनीच निर्माण केली. ही वाटते खूप महत्त्वाची देणगी त्यांनी, म्हणजे मला त्याचा खूप अभिमान वाटतो की त्यामुळे मी हे धर्मजीवन जगू शकतो आणि तुमच्यासोबत धर्माला कशा प्रकारे जगलं पाहिजे यासाठी माझे विचार व्यक्त करू शकतो. म्हणजे हे जे स्वातंत्र्य आहे हे मला वाटतं भंते संघर्षाने खूप चांगल्या प्रकारे ह्या धम्म चळवळीला दिलं आहे. मला तर वाटतं खूप त्यांच्याविषयी बोलण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी माझ्याकडे, पण मला वाटतं की त्यांच्या काही विशिष्ट गोष्टी आहेत जे खरंच आपल्याला माहीत नाही. म्हणजे आपल्याला माहिती असतं म्हणजे भंते संघर्षित डायरेक्टली आपल्या कुणाच्या अशा संपर्कातले नाही. म्हणजे तुम्ही मला माहित नाही कारण भारतीय आता नाही का आपण त्यांना म्हणून बघत असाल पण ते मूळचे भारतीय नाही. म्हणजे खरं तर त्यांचा जो प्रवास आहे हे देखील आपल्याला माहिती आहे, तो प्रवास सुरू कसा झाला. म्हणजे हे एवढं मोठं बौद्ध भिक्षू जीवन स्वीकारण्याची काय मानसिकता होती आणि या अर्थाने जर पाहिलं गेलं तर त्याचा आणि बाबासाहेबांचा नेमका काय संबंध आहे. कारण आपण फक्त बाबासाहेबांच्या माध्यमातून त्यांना ओळखतो, त्यांचा असा आपल्या डायरेक्टशी काही संबंध नाही. पण एक ह्यातला दोघांमधला आणि बाबासाहेबांना आणि भंते संघर्षामधला एक मूळ धागा जो तो बुद्धांचा आहे. कारण ह्या दोघांच्या प्रेमात बुद्ध पडले होते, म्हणजे बुद्धांच्या ह्या प्रेमात दोघेही पडले होते, त्यामुळे हा संबंध आपल्यासोबत जोडला गेलाय. आणि मला वाटतं की त्या अर्थाने त्यांना चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी आपल्याला काही गोष्टी त्यांच्याविषयी माहिती असणं पण नाही का म्हणजे खूप आपल्यासाठी मदत होऊ शकते. कारण मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या संपर्कात ज्यावेळेस भंतेंची काही मुलाखती झाल्या किंवा त्यांच्या ज्या भेट झाल्या त्यातूनच मला वाटतं की भंते संरक्षितांना नेमकं भारतामध्ये काय केलं पाहिजे किंवा बाबासाहेबांच्या ज्या धर्मांतरानंतर जी बाबासाहेबांची खंत होती की नेमकं आता कसं बौद्ध धर्मामध्ये आपल्या लोकांना विकास करण्याची संधी आहे ही कशी उपलब्ध तयार होईल. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेबांचं तर याच माध्यमातून मी देखील पाहत होतो की खरं तर हा जो महत्वाचा धागा आहे फक्त बाबासाहेबांशी जोडला गेलेला आहे. आणि मला वाटतं की ह्या माध्यमातून आपल्याला भंते कसे उपलब्ध झाले हे देखील हे जाणणं इतिहास खूप महत्वाचा आहे. आणि खरं तर त्यांच्याविषयी जाणणं ही मला वाटतं की प्रत्येक म्हणजे हे जे गळ्यात केसा घालणारे जे लोक करतात याची जबाबदारी की आपले जे शिक्षक आहेत म्हणजे आपले टीचर आहेत जे गुरु आहेत त्यांच्याविषयी आपली पूर्ण माहिती असणं महत्वाची. कारण त्या गुरुनी काय सांगितलंय किंवा त्या गुरुचा संपर्क कसा आला
कारण त्याच्याच इतिहासामधून आपला इतिहास कसा आहे आपण समजू शकतो. ही खूप महत्वाची बाब त्यांच्याकडे मला पाहताना यावेळेस निदर्शनास झाली. खरं तर मी त्यांच्याविषयी फार वाचत असतो आणि काही गोष्टी त्यांच्या ज्या त्यांचे लेख आहे, त्यांचं साहित्य आहे, आणि खरं तर त्यांचं साहित्य फार इंग्लिशमध्ये आहे. खरं तर लिटरेचर त्यांचं फार इंग्लिशमधलं, लॅटिन भाषेमधलं असल्यामुळे इतकं प्रगल्भ आहे की कधी कधी आपल्याला एक विचारशक्ती करायला फार ताकद लावत असते की हे नेमकं काय सांगताय. आणि मला वाटतं की ही जी गोष्ट आहे, ही जी बाब आहे, ही आपल्याला देखील समजता आली पाहिजे. म्हणजे खरं तर फक्त बौद्ध असणं हे महत्वाचं नाहीये, पण बौद्ध जीवन जगण्यासाठी जी असणारी महत्वाची बाब आहे ती कशी केली पाहिजे याच्यासाठी भंते संरक्षित फार चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रशिक्षण देतात. आणि ते प्रशिक्षण नेहमी आयुष्यभर देतात. म्हणजे आता पण आम्ही प्रशिक्षणच घेतो असं मी समजतो, आणि ती कधी संपलेलं नाहीये. आणि मला वाटतं की त्यांच्या या प्रशिक्षणाच्या काळामध्ये त्यांचं जे जीवन जर पाहायला गेलं तर फार विशिष्ट प्रकारच्या जीवनामध्ये त्यांचं आगमन झालेलं. म्हणजे खरं त्यांचा जन्म तुम्हाला माहिती असेल, आज त्यांचा जन्मदिन आहे आणि त्यांचा जन्म 26 ऑगस्ट 1925 साली झालेला आहे. आणि मूळतः ते इंग्लंडमध्ये असताना त्यांचं जे काही कौटुंबिक वातावरण आहे, तर त्यांचे वडील खरं तर फर्निचरचं दुकान त्यांचं स्वतःचं तिथे असायचं आणि त्या उदरनिर्वाहात ते काम करत होते. खरं तर त्यांचा जो जुना जो इतिहास आहे तो फार विशिष्ट जडणघडणीमध्ये गेलेला आहे. खरं तर या अनुषंगाने जर मी बघतो की नेमकं असा व्यक्ती बौद्ध धर्माकडे कसा वळाला, काय अशी गोष्ट सापडली की त्याच्यामुळे त्याला इकडे येण्याची इच्छा झाली, आणि काय अशी गोष्ट घडली की त्याचा आणि बाबासाहेबांचा संपर्क आला, आणि त्याच्यामुळे आपण काही आता लाभ घेतो. तर ते मला वाटतं की खूप महत्वाचं आहे की त्याच्याविषयी आपल्याला माहिती असणं आणि त्याच्याविषयी नेमका आपला काय विचार आहे. कारण आपण इथे अजून बसलो की याचा अर्थ तुमचा काहीतरी संबंध आहे त्यांच्याशी, याच्याशी त्याचा आपल्याला संबंध आहे हे आपल्याला कळणं खूप महत्वाचं आहे. म्हणून या अर्थाने मी हे बघत होतो की भंते संरक्षित यांच्या जीवनाकडे पाहताना म्हणजे विलक्षणी असं व्यक्तिमत्व आहे. खरं तर पाहायला गेलं तर त्यांचं जे लहानपण आहे हे खरं तर फार आजारपणामध्ये गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळेस त्याच्याविषयी ऐकलं देखील असेल. पण या विशिष्ट आजारपणामध्ये त्यांच्याकडे ना एक विशिष्ट प्रकारची आपण असं म्हणू की एक शक्ती निर्माण झाली होती. म्हणजे ते वाचन खूप करत होते, आणि असं म्हणतात की त्यांच्या वाचनाचा जो म्हणजे इलाका होता खूप वाढला होता. म्हणजे त्यांच्या लहानपणामध्ये त्यांच्या घरामध्ये ख्रिश्चन असल्यामुळे त्यांना विशिष्ट प्रकारच्या ग्रीक साहित्य, त्यानंतर युरोपियन साहित्य, असे काही कथा, त्यानंतर जे काही अशा मोठ्या कादंबऱ्या, असे काही गूढ रहस्य असणारे कथा, मनोरंजन असणाऱ्या काल्पनिक गोष्टींच्या कथा, त्या खूप त्यांनी लहानपणापासून वाचल्या होत्या, चित्रसेमधून पाहिलं होतं. त्यामुळे त्यांची जी कल्पनाशक्ती होती ती फार अशी वाढली गेली होती. आणि ह्या कल्पनाशक्तीमुळे त्यांचं जे वाचण्याचं जी भूक होती ती खूप वाढली होती. आणि असं म्हणतात की ज्यावेळेस त्यांच्या आजारपणामध्ये त्यांना प्रत्येक बिछाण्यावर झोपूनच काही दिवस करायचे होते, तर त्यांना प्रत्येक वेळेस त्यांच्या ह्या जे वाचनावर त्यांच्या आईवडिलांना मदत करायची की ह्याचा ऍटलीस्ट मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून त्याला एक चांगल्या प्रकारचं वाचन म्हणून माध्यमामध्ये ते मदत करत होते. आणि त्यांनी खूप त्यांना चांगल्या प्रकारे मदत केली लहानपणी. आणि असं पाहायला मिळतं की त्यांच्या ह्या वाचनाच्या आवडीमुळे त्यांचा एक छंद झाला, त्यांचा एक नाही का अंग विकसित झालं. म्हणजे विचार करण्याची शक्ती वाढली, विचार कशा प्रकारे केला जातो, कल्पना कशा प्रकारे केली जाते, म्हणजे खरं तर माणसाच्या मूळ असणाऱ्या भावनांना कसं ओळखायचं हे देखील त्यांना लहानपणी फार चांगल्या प्रकारे समजू लागलं होतं. आणि असं म्हणतात ज्यावेळेस ते आजारातून थोडे चांगले झाले, चांगलं करायला लागले, तर त्यांना आहे ना अजून वाचण्याची आवड निर्माण झाली. मग ते अजून काही विशिष्ट ठिकाणी त्यांच्या लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकं वाचत घ्यायची. आणि त्यांना एके दिवशी त्यांना त्या लायब्ररीमध्ये असं म्हणतात की जे बौद्ध साहित्यामधलं एक महत्वाचं सूत्र आहे, प्रज्ञा सूत्र म्हणतो आपण, उदय सूत्र म्हणतात, आणि त्यामध्ये त्यांचं लक्ष गेलेलं वज्रसेनिका सूत्र देखील म्हटलं गेलेलं आहे. आणि दुसरं एक होतं ह्युनिक सूत्र, जे अजून एक सूत्र होतं, त्याच्यामध्ये बौद्ध धर्माच्या विशिष्ट अशा गोष्टींची शिकवण लिहिली गेली होती. आणि ह्या विशिष्ट सूत्रामध्ये ज्यावेळेस त्यांनी खूप चांगल्या प्रकारे नाही का स्वतःला पाहिलं आणि ते म्हणले की मी तर बौद्धच आहे. त्यांच्या मनावर हा जो परिणाम झालाय हे पाहायला होते की हे जे सूत्र होतं, जे खरं तर प्रज्ञापार्थिका सूत्र नावाने ओळखलं जातं, उदय सूत्र नावाने ओळखलं जातं, वज्रसेनिका सूत्र नावाने ओळखलं जातं, ह्या सूत्राचा त्यांच्या मनावर खूप असा मोठा परिणाम झाला की त्यांना त्या क्षणी वाटलं मी तर पूर्वीपासूनच बौद्ध आहे. म्हणजे ही जी गोष्ट समजणं देखील खूप महत्वाची बाब आहे की अशा वेळेस एखाद्या म्हणजे असं त्यांचं वय कमी किंवा वाटतं की 12-13 वर्षाचं वय असेल, त्या वयात त्यांना हे समजलं की मी ख्रिश्चन नाही तर मी मूळतः बौद्ध आहे. म्हणजे ही जी समजण्याची जी त्यांची असणारी आकलन शक्ती यापुढे अजून त्याच्यामध्ये खूप प्रगल्भता येऊन गेली. असं म्हणतात की त्यांच्या 13व्या-14व्या काळामध्ये वर्षाच्या काळामध्ये ते अतिशय
बौद्ध धर्माच्या अजून दिशेने त्यांची शोध सुरू झाला. आणि त्यांना असं कळलं की इंग्लंडमध्ये काही भारतीय काही बौद्ध मनुष्य काम करतात किंवा काही भिक्षू काम करतात. पण त्यावेळेस त्या काळामध्ये दुसरं महायुद्ध सुरू असताना ते 2 भिक्षू जिथे ते काम करत होते बौद्ध संस्थांमध्ये, जिथे ते नेहमी वर्ग घ्यायचे, गुंडांना घ्यायचे आणि काही टॉक्स अरेंज करायचे, काही प्रवचन अरेंज करायचे. पण जे 2 भिक्षू असायचे ते नेमके त्यांच्या सुट्टीच्या काळामध्ये ज्या युद्धामध्ये जी लोकांची जी स्वास्थ्याची समस्या आहे, कुणाला स्ट्रेचर लागतं, कुणाला हॉस्पिटल असतं, तर ते भिक्षू त्या लोकांनी त्या मदत करायचे. आणि त्या माध्यमातून भक्तिशंकराशी त्यांचं जुनं नाव करतं डेनिस लिंगूड आहे, तर डेनिस त्यांच्या संपर्कात गेले आणि त्या 2 बौद्ध भिक्षूंचा संपर्क केल्यानंतर त्यांच्या त्या बुद्धी सोसायटीमध्ये जाऊन ते त्यांच्या सभासद होण्यासाठी ते तयार झाले. मग तिथे काही वेळ त्यांनी त्यांच्यासोबत राहिले आणि त्यांना असं कळलं की आता त्यांची नोकरी लागणार. तर नोकरीचा प्रश्न आला, त्यांच्यासमोर नोकरी होती, कारण घरामध्ये पण त्यांना बालपणापासून घरी ठेवल्यामुळे त्यांना बाहेर जाण्याचं नंतर त्यांची जी मानसिकता ती उंचवली गेली की आता आपण काहीतरी केलं पाहिजे. अशा ठिकाणी त्यांना एक जॉब लागला. त्या जॉबमध्ये ते त्यांचं काम होतं की संदेश पाठवण्यासाठी त्यांच्याकडे सेवा असायची. आणि असं म्हणतात की त्याने ती सेवा इतक्या पटकन शिकली की त्या कंपनीमध्ये ती सेवा देण्यासाठी फार कमी असायची असं सांगितलं जायचं. पण त्यांनी त्यांचं स्वतःचं कौशल्य वापरून त्यांच्या सेवेसाठी जे एक प्रकारचं नाही का म्हणतो की प्रोडक्टिव्हिटी दाखवली, त्यामुळे त्यांना खूप चांगल्या प्रकारे तिथे जॉब मिळाला. आणि त्याच माध्यमामध्ये असं बघायला मिळतं की त्यांचे खूप सारे चांगले मित्र झाले, बौद्ध लोक तिथे त्यांच्याशी जोडले गेले. आणि असं म्हणतात की त्यांनी त्यांच्या 14व्या वर्षी त्यांनी 2 निबंध लिहिले होते. बौद्धांचं एकत्रीकरण असं म्हटलं गेलंय आणि दुसरं एक होतं की प्रतित्व समुद्र. असे 2 लेख त्यांनी त्यांच्या ज्या बुद्धी सोसायटीचं त्यांचं जे काही कार्यक्रम चालतात त्याच्यामध्ये ते सबमिट केले होते आणि त्यांना ते म्हणत होते की तुम्ही माझे हे लेख पब्लिश करा. तर काही वेळेस त्या काळामध्ये काय होतं, त्या लहान मुलाचं एवढं काय कौतुक होतं, पण त्यांचे लेख त्याची दखल घेतली नाही. पण तरी पण ते म्हणते की माझे खूप महत्वाचे आहेत, मी याच्यावेळी शोध लावून काही गोष्टी लिहिल्या आहेत, तर तुम्ही याचा विचार करू शकता. आणि त्यानंतर त्यांच्याशी त्यांचा संपर्क तुटला आणि त्याच काळामध्ये काय झालं की त्यांना सैन्यामध्ये सक्तीने भरतीसाठी पाठवण्यात आलं. आणि ज्यावेळेस सैन्यामध्ये सक्तीने भरती पाठवलं त्यावेळेस नेमकं त्या सोसायटीचे जे बुद्धी सोसायटीचे जे अध्यक्ष ते बदलले होते आणि त्यांच्या हाती हे 2 लेख लागले. आणि ज्यावेळेस त्यांनी ते लेख वाचले त्यावेळेस त्यांना फारच आश्चर्याचा धक्का पडला की अशा प्रकारचा लेख एवढा 14 वर्षाचा मुलगा कसा लिहू शकतो. आणि ह्या लेखामध्ये त्यांनी जवळजवळ बौद्ध धर्माची एकता टेकवण्यासाठी काय केलं पाहिजे अशा प्रकारचा निबंध लिहिणं एवढं लहान आहे म्हणजे फारच का आश्चर्याचं ती गोष्ट होते. आणि प्रतित्व समोर अशी जटिल अशी शिकवण आहे त्याच्याविषयी भाष्य करणं ही देखील खूप महत्वाची बाब त्यांनी नमूद केली होती. तर अशा प्रकारच्या लहानपणाच्या वातावरणामध्ये त्यांनी आतापर्यंत बौद्ध धर्माच्या खूप साऱ्या गोष्टी जाणण्याचा प्रयत्न केला होता. पण योगायोगाने त्यांची ही जी आपण असं म्हणतो की दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांना सक्तीने सैन्यामध्ये भरती व्हावं लागलं आणि त्यांना पहिली त्यांची बदली श्रीलंकेमध्ये त्यांना करून घ्यावी लागली. ते दिल्लीला पहिल्यांदा आले होते आणि त्यांना असं वाटलं की मी भारतामध्ये आलं म्हणजे बुद्धाच्या ठिकाणी आलं आणि बुद्धाच्या जवळ आलं. तर त्यांना असं होतं की मी इथेच जवळपर्यंत राहावं. पण त्या काळात त्यावेळेस त्यानंतर आणि संधी होत नव्हती. पण त्यांना असं वाटलं की मी श्रीलंकेकडे जाऊ शकतो, कारण श्रीलंकेसाठी पण तिथे काही त्यांच्या सैन्यांची भरती चालू होती. मग त्यांना त्या काळामध्ये श्रीलंकेला काही 1-2 वर्ष ते राहिले आणि तिथे मग त्यांनी थेरवादा संप्रदायाचा संपर्क करून विशिष्ट प्रकारचे अजून शिकवणीचा अभ्यास केला. म्हणजे त्यांनी ज्या वेळेस असं संधी भेटेल तिथे त्यावेळेस बुद्धाच्या संपर्कात जाण्याचा प्रयत्न केला. तिथली शिकवण, तिथल्या ज्या विशिष्ट संच आहेत, जे प्राचीन अशा खूप शिकवणी आहेत त्याचा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला. आणि नंतर त्यांना असं वाटलं की आता ह्या पुढे काहीतरी आपल्या सोबत जर असेल म्हणजे बौद्ध संपर्काच्या असेल त्याच्यातून केलं पाहिजे. मग परत त्यांची बदली सिंगापूरला झाली आणि सिंगापूरवरून झाल्यानंतर परत काही वर्षांनी ते भारताच्या उत्तरे ठिकाणी आले आणि त्यावेळेस युद्ध संपलं असं घोषणा आली होती आणि त्यांना असं कळलं की आता ही तुकडी परत इंग्लंडला जाणार. तर त्यांनी त्यांना न सांगता तिथून त्यांनी त्यांचा सगळा घोडाविस्तार उचलला आणि एका ठिकाणी आले आणि तिथे त्यांनी स्वतःची सगळी ओळखपत्र, सगळं त्यांचं असणारं सामान सगळं त्यांनी तिथेच नष्ट केलं. आणि ते म्हणले की आता माझं पुढचं जीवन मी बुद्धाच्या शोधामध्ये आणि बुद्धाचा जे काही मला धम्म सापडेल त्याच्या शोधामध्ये जाणार आहे. कारण त्या काळामध्ये त्यांचा जो पूर्ण ओढा होता हा काहीतरी भिक्षू जीवनासाठी समर्पित करण्यासाठी त्यांनी खूप वाहून घेतला होता. आणि असं म्हणतात की त्यांनी त्या प्रकारे तिथे एक प्रकारे घरदार केला. म्हणजे एखादा तरुण
स्वतःचं घरदार सोडून दुसऱ्या देशात येतो आणि स्वतःची आयडेंटिटी, म्हणजे आपल्या आयडेंटिटीला खूप महत्व नाही का, म्हणजे आजकाल आधार कार्डला आपलं किती महत्व आहे, काढून तरी आपण तिथे तरी घालत होतो. पण अशा प्रकारचं असणारं आपलं अस्तित्व पूर्णपणे नष्ट करायचं आणि फक्त मनुष्य म्हणून वावरायचं, हे फार मोठं धाडस त्या तरुणाने केलं होतं त्या काळामध्ये. आणि असं म्हणतात की त्यांनी त्यांचा शोध सुरू केला आणि असं म्हणतात की लकीने किंवा चांगल्या नशिबाने त्यांचे एक मित्र सोबत त्यांचे होते. त्यांचं नाव परत बॅनर्जी एक नाव त्यांचं नाव आहे, ते देखील तरुण होते. आणि बॅनर्जी आणि डेनिस हे जवळजवळ खूप काळामध्ये त्या सैन्यामध्ये काम करत असताना जी खूप चांगली मित्र झाली होती. आणि जे बॅनर्जी होते हे जातीच्या विरुद्ध काम करण्यासाठी खूप प्रेरणादायी काम करत होते. आणि डेनिस जे होते हे बौद्ध धर्माची आवड असणारे व्यक्ती होते. पण त्या काळामध्ये डेनिसचा स्वभाव एवढा प्रभावी होता, त्यांचं जे राहणीमान, त्यांचे जे आचरण, म्हणजे असं म्हणतो की ते बौद्ध भिक्षू नसताना किंवा कुठे दिशा न घेताना देखील ते कशा प्रकारे आचरण करत होते. पण त्यांच्या त्या आचरणाचा प्रभाव त्या बॅनर्जीवर एवढा होता की त्याचे ते खूप घनिष्ठ मित्र झाले. आणि त्या दोघांनी विचार केला की आपण आता दीक्षेसाठी प्रयत्न करायचा, म्हणजे बौद्ध संप्रदायामध्ये येण्यासाठी प्रयत्न करायचा. ते बौद्ध संप्रदायामध्ये त्यांचा प्रवास सुरू झाला. म्हणजे एवढा मोठा प्रवास आहे ना की मला तुम्हाला सांगायला देखील 2 तास जाऊ शकतात. पण मी म्हटलं की हे कसं सांगणार आपण, कारण त्या मानसिकतेमध्ये, त्या प्रयत्नामध्ये ते तरुण अशा प्रकारे जाण्याची इच्छेमध्ये की आपल्याला बौद्ध संप्रदायामध्ये जाऊन या एवढं मोठं असणारं विशाल एवढं बौद्ध वाङ्मय हे कसं शिकताय. फक्त ह्या जिज्ञासेपोटी त्यांनी हे प्रयत्न सुरू केले. आणि असं म्हणतात त्यांनी उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत पायी प्रवास केला. म्हणजे विशिष्ट ठिकाणी विशिष्ट लोकांच्या भेटी गाठी घेत, म्हणजे याच्यामध्ये खूप सारे हिंदू संप्रदायांचे आश्रम, त्यांच्या संस्था, पारसी लोकांच्या संस्था, खूप ठिकाणी ते फिरत राहिले. कुठल्या धर्माचे कुठे काय भेटेल, कशा प्रकारची आपल्याला माहिती मिळेल, कशा प्रकारे बौद्ध धर्माची माहिती मिळेल, कशा प्रकारे साधू जीवन जगतात, त्या सगळ्या प्रकारचे त्यांनी त्याच्यामध्ये नाही प्रयत्न सुरू केले. म्हणजे जिथे जिथे सापडेल काही गोष्टी त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. पण शेवटी त्यांना काही यश नाही आलं. म्हणजे शेवटी ज्यावेळेस ते असं म्हणतात की दक्षिणेच्या शेवटी होते, ते केरळ का तामिळनाडूच्या क्षेत्रामध्ये होते, त्यावेळेस त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्हाला दीक्षा इथे नाही भेटणार, तुम्हाला दीक्षा उत्तरेकडेच भेटेल. आणि उत्तरेमध्ये कलकत्त्याला महाबोधी सोसायटीच्या काममध्ये असणारे जे चंद्रमुखी, यावेळेस त्यांच्याकडे खूप सारे भिक्षुगण शिकण्यासाठी, किंवा आता आपण म्हणतो मॉन्स्ट्रीमध्ये खूप आता भिक्षू शिकतात नाही का, त्यासाठी तिथे तशा प्रकारची व्यवस्था असायची. परत त्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि असं म्हणतात की त्यांना तिथे देखील थोडी मदत झाली नाही. पण तिथे नंतर चंद्रमुखींनी जगदीश काश्यप यांच्याशी भेटण्यास सांगितलं. आणि जगदीश काश्यप हे भक्ती संघर्षाचे पहिले गुरु, ज्यांच्या मार्फत त्यांना श्रावणीची दीक्षा भेटली. आणि श्रावणीची दीक्षा खरं तर म्हणजे डेनिस लिंगोड आणि बॅनर्जी यांनी घेतली. आणि त्या काळामध्ये त्या दोघांचं नाव पहिलं त्यांना दुसऱ्या, म्हणजे ज्यावेळेस मधल्या काळामध्ये खूप ठिकाणी फिरत होते त्यांना एक नाव दिलं गेलं होतं. एकाचं नाव होतं सत्यप्रिय. सत्यप्रिय म्हणजे बॅनर्जी होते, आणि दुसरे जे होते धर्मप्रिय, ते संघरक्षक होते. आणि अशा नावाने त्या दोघांचं त्या मधल्या काळामध्ये प्रवास, खूप ठिकाणी फिरणं, खूप लोकांच्या संपर्कात येणं, आणि अशा ठिकाणी ज्यावेळेस खरं ते श्रावणी जवळ आले आणि ज्यावेळेस दीक्षा गेली त्यावेळेस जगदीश काश्यपजी यांनी बनते संघरक्षक यांचं नाव ठेवलं. डेनिसचे ते संघरक्षित झाले आणि जे बॅनर्जी होते ते धर्मरक्षित झाले. आणि हेही खूप जुने मित्र आहेत. आणि धर्मचा इतिहास तुम्हाला माहिती असेल का माहित नाही, पण तुम्हाला नंतर सांगेल त्याच्याविषयी. आणि संघरक्षित ज्यांनी आपल्या बौद्ध धर्माच्या संप्रदायामध्ये जर प्रवास सुरू केला तर काही काळ ते जगदीश काश्यप राहिले होते. पण जगदीश काश्यप म्हणाले की मला तुमच्याकडे वेळ देण्याची काहीही माझ्याकडे जबाबदारी नाही, मी तुमची जबाबदारी घेऊ शकत नाही, मी फक्त तुम्हाला दीक्षा देऊ शकतो. आणि अशा प्रसंगी त्यांनी काय करावं, म्हणजे त्यांच्याकडे खूप मोठे प्रश्न होते. पण तरी पण त्यांनी त्यांच्यासोबत काही दिवस घालवले. तर जगदीश काश्यप हे खूप पाली साहित्यामध्ये खूप मोठे विद्वान आहेत. आणि त्यांनी अभिधर्म यासारखी असणारी जी जटिल अशी शिकवण आहे त्रिपिटकामध्ये, त्याच्यात ते खूप मास्टर होते. मग त्यांनी असं विचारलं की त्यांच्यासोबत काम करायचं फक्त, पण त्यांच्यासोबत त्यांना काही डिस्टर्ब नाही करायचं. मग ज्या ठिकाणी त्यांचे लेक्चर्स असतील, जे काही त्यांचे लायब्ररी असेल, त्यासोबत ते राहत होते. आणि काय काळानंतर म्हणजे जगदीश काश्यपांना खूप वाटलं की हा भिक्षू फार नाही का, म्हणजे आत्मीयतेने गोष्टी सगळ्या शिकतोय. आणि मग त्यांचे खूप चांगल्या प्रकारचे संबंध प्रस्थापित झाले. आणि यानंतर जगदीश काश्यप यांनी ते संघर्षितांना एक संदेश आहे की तू धर्माच्या भल्यासाठी कॅलिम्पॉंगला जा. आणि मग तिथून म्हणजे संघर्षित कॅलिम्पॉंग म्हणजे ईशान्य दिशेला
जे कलकत्त्याच्या वरचं ठिकाण आहे तिकडे त्यांना तिकडे जाण्यासाठी सांगितलं. आणि काही नाही सोबत, म्हणजे कसलंच काही नाही. म्हणजे आपण विचार करू शकतो की आपण आजकाल कितीतरी गोष्टींची नाही का म्हणजे तयारी करतो, काय कसं करायचं, पैसे जवळ आहे नाही. पण ह्या युवकाला फक्त गुरुने सांगितलं की बौद्ध धर्माच्या भल्यासाठी तू आता यापुढे काम कर आणि तुला या ठिकाणी काम करायचं. म्हणजे ही जी गोष्ट फक्त गुरुच्या साठी समर्पित करण्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे प्रयत्न सुरू केले. आणि तुम्हाला म्हणजे खरं मला सांगायला आवडेल, जर तुम्हाला कधी भविष्यात त्यांच्याविषयी जाणून घ्यायचं असेल तर माझ्या सरंगमाचा इतिहास त्यांनी स्वतःचं पुस्तक आहे, ते तुम्ही वाचू शकता. त्यात त्यांनी ह्याच्यातले प्रत्येक बारीक बारीक प्रसंग खूप म्हणजे आपल्याला प्रेरणा देऊन जातात त्याच्यामध्ये. आणि असं म्हणतात की ज्यावेळेस त्यांनी कालिंपोंगला गेल्यानंतर ते सर्वप्रथम त्यांनी यंग बुद्धिस्ट असोसिएशनची स्थापना केली. आणि असं म्हणतात की त्याच माध्यमातून खरं तर महाबोधी सोसायटी ही जी खूप मोठी संस्था आहे, म्हणजे खरं तर भारतामध्ये त्या काळामध्ये महाबोधी सोसायटी ही जी एक संस्था होती, खरं तर खूप लेख आणि बौद्ध धर्मासाठी खूप काम करत होती. आणि याचं कारण म्हणजे कारण आपल्यासमोर एक फोटो आहे आनाजी धर्मपाल, तर त्याचे ते संस्थापक होते. महाबोधी सोसायटीच्या माध्यमातून भंतेचा देखील संपर्क आला आणि त्यांच्या संपादकीय कार्यकाळामध्ये ते काम करू लागले. आणि या काळाच्या दरम्यान असं म्हणतात की ज्यावेळेस भंते संरक्षित संपादकीय काम करत असताना त्यांच्या लेखा म्हणजे त्यांच्या त्या प्रेसमध्ये बाबासाहेबांचा लेख प्रसिद्ध झाला होता आणि त्या लेखाचं नाव होतं बुद्ध धर्माने त्याच्या धर्माचे भवितव्य. आणि ज्यावेळेस ते लेख भंते संरक्षितांच्या वाचनात आला तेव्हा ते फारच भारावून गेले. आणि ज्यावेळेस त्यांना कळलं नाही की ते या वर्षामध्ये खूप काळ झाले पण त्यांना माहिती होतं बाबासाहेब कोण आहे किंवा बाबासाहेब काय व्यक्तिमत्व आहे. ज्यावेळेस त्यांनी लेख वाचल्यावर त्यांना असं प्रचिती आले की हा माणूस म्हणजे प्रदेश एवढा भरलेला कसा असू शकतो. आणि त्याला भेटण्याच्या उत्सुकतेकडे त्यांनी त्यांचे फार प्रयत्न सुरू झाले. मग त्यांचे पत्र व्यवहार सुरू झाले, त्यांचे अपॉइंटमेंट घेणं सुरू झालं. पण ते काही लवकर होत नव्हतं कारण बाबासाहेब फार त्या काळात बिझी असायचे. आणि असं म्हणतात की त्यांच्या भेटीला फार वेळ लागला, 2 वर्ष उठून गेली पण त्यांची काही भेट होत नव्हती. पण त्या काळामध्ये भंते संरक्षित कालिंपोंगमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करत होते. म्हणजे असं म्हणतात की कालिंपोंगमध्ये त्यांना पुरेशी अशी परिस्थिती नव्हती किंवा त्यांना तिथून चांगल्या प्रकारे मदत होत नव्हती. पण ते काही ना काहीतरी त्यांच्या बौद्ध जीवनामध्ये जे काही आचरण करत होते त्या नैतिकतेजवळ धरून त्या प्रकारे तिथे काही उपक्रम राबवत होते, त्यातून त्यांना मदत मिळत होती. आणि त्या माध्यमातून तिथून बरेचसे जे ईशान्येमध्ये असणारे बौद्ध जे परंपराचे जे तिबेटी संप्रदाय आहे किंवा निंगमा संप्रदाय आहे ते त्यांना मदत करत असत. आणि त्या माध्यमातून ते त्यांचा जो दिनक्रम आहे ते करत असत. पण त्या काळामध्ये नेमकं काय झालं की त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध संप्रदायाचे खूप मोठे लामा असे खूप त्यांचा संबंध आला. म्हणजे नेमकं त्याच काळामध्ये तुम्हाला जर माहिती असेल की जे खरं तर 12वे जे इंटरनॅशनल दलाई लामा यांचं भारतामध्ये पलायन झालं. त्यावेळेस त्यांना शरण घ्यावं लागलं भारतामध्ये. आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांच्यासोबत म्हणजे बरीचशी तिबेटची परिस्थिती खराब झाल्यामुळे चायनाचं आक्रमण झाल्यानंतर तिथले बरेचसे असे मोठे मोठे मठाधिपती आपण त्याला असं म्हणूया की ज्येष्ठ बौद्ध भिक्षू लामा असणारे लोक भारताच्या दिशेने यायला लागले. आणि त्या काळामध्ये ईशान्येमध्ये नेमके कालिंपोंगमध्ये भंते असताना एक ज्येष्ठ तरुण इंग्लिश अशी भिक्षू म्हणून त्यांची प्रचिती झाली होती. आणि खरं तर त्यांचा असं म्हणतात की त्यांचा जो ट्रान्सलेशनमध्ये करण्याचा हातखंडा होता, नियोजन करण्यामध्ये हातखंडा होता, त्यांनी सगळ्या प्रकारचे स्किल्स त्यांच्याकडून डेव्हलप केले होते. आणि अशा व्यक्तीच्या सोबत काम करण्यासाठी सगळेजण तयार होते. आणि नेमकं अशा काळामध्ये असं झालं की जे मोठे लामा होते, हे जे मोठे मोठे संप्रदायाचे भिक्षू होते त्यांच्यासोबत त्यांना सहवास लागला. आणि असं म्हणतात की म्हणजे खरं तर त्यांच्याविषयी मला जाताना खूप एवढं चांगलं वाटतं. कारण म्हणजे हे जे गुरु जे आहेत, जे आमचे सगळ्यांचे गुरु, सगळ्यांचे आपले एक टीचर्स आहेत, मला त्यांच्याकडे ज्यावेळेस पाहायला मिळालं त्यावेळेस की बौद्ध धर्माच्या माध्यमातून ह्या व्यक्तीने किती प्रकारच्या दिशा घेतल्या असतात. म्हणजे जसं तुम्हाला फक्त मी एकच दिशा सांगितलं की जगदीश काश्यपांच्या माध्यमातून त्यांनी फक्त श्रावणाची दीक्षा घेतली. पण मला नंतर ज्यावेळेस त्यांच्याविषयी माहिती मिळत गेली त्यावेळेस असं म्हणतात की ज्यावेळेस ते खूप साऱ्या संप्रदायाच्या लोकांसोबत त्यांचे चांगले संबंध प्रस्थापित झाले त्यावेळेस त्यांचे जे दुसरे गुरु आहेत चतुर्संगी दोर्जे यांच्याकडून त्यांना द्वैताराची साधना मिळाली होती. त्यानंतर त्यांचे आचू रिंपोचे अजून एक गुरु आहेत त्यांच्याकडे त्यांना पद्मसंभवची साधना मिळाली होती. त्यानंतर जॅमिन खेन्से रिंपोचे
त्यांच्याकडे त्यांना मंजुघोष, अवधूतेश्वर, वज्रपाणी, ग्रीन तारा अशा प्रकारच्या साधना भेटल्या. आणि असं म्हणतात की एक दुर्जोग रिंपोचे आहे, त्यांच्याकडे त्यांना वज्रसपूची साधना भेटली. म्हणजे जवळजवळ त्यांच्या ह्या कालखंडामध्ये बौद्ध साहित्यामध्ये ज्या ज्या प्रकारचं आपल्याला माहिती असेल खूप प्रकारच्या अशा नाही का संप्रदाय आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला कधी त्याच्याविषयी माहिती नाही. म्हणजे खरं तर बघायला गेलं तर म्हणजे संघर्ष क्षेत्रांनी थेरवादी संप्रदायामधून त्यांची दीक्षा घेतली होती, पण नंतर त्यांनी त्यांच्या आकलनामध्ये, त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांनी सरळ सरळ थेरवादामध्ये असणाऱ्या समस्यांना कसं बौद्ध भिक्षू सांभाळ करत नाही याच्याविषयी त्यांनी एक आर्टिकल लिहिलं होतं. आणि त्याच्याविषयी ते फार काय म्हणतात की त्यांचं एक स्टँड होतं की तरी पण थेरवादी भिक्षूंमध्ये ह्या शिकवणीमध्ये फार ताकद आहे, त्याच्यावर फ्लेक्झिबल नाही. म्हणजे लहानपणी त्यांच्यामध्ये ही दृष्टी असणं हे फारच वापरण्यासारखं होतं. आणि विशेष करून तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस संघरक्षितांनी लहानपणी त्यांच्यासोबत जे युनियन सूत्र आहे किंवा वज्रशिदेगा सूत्र आहे, हे खरं तर महायान संप्रदाय सूत्रांची त्यांच्यासोबत ओळख झाली होती. आणि महायान संप्रदायाच्या मध्ये त्यांची अप्रत्यक्षपणे लहानपणी ओळख झाली होती. त्यामुळे त्यांना या बाकीचे जे गुरुजी मी तुम्हाला नाव घेतले त्यासोबत त्यांचा खूप चांगला संपर्क वाढला गेला. आणि त्याच माध्यमातून ते बौद्ध भिक्षू अशा प्रकारे विकसित होत गेले की त्यांना बौद्ध धर्मात नेमकं काय करायचं, नेमकं बौद्ध धर्म कसा जगला गेला पाहिजे, नेमकं काय केलं पाहिजे ह्याच्याविषयी त्यांना स्पष्टता येते. आणि मधल्या दरम्यानच्या त्याच काळामध्ये ज्यावेळेस बाबासाहेबांची त्यांची पहिली भेट झाली त्यावेळेस असं तुम्हाला कधी ऐकायला पण आलं असेल किंवा तुम्ही असं देखील असेल की पहिल्या भेटीच्या वेळेस म्हणजे भंतेंना फार बाबासाहेबांच्या विषयी श्रद्धा होती, पण ज्यावेळेस त्यांना पहिले भेटायला गेले त्यावेळेस ते घाबरले होते की बाबासाहेबांचं त्यांनी वर्णन केले एका वर्षामध्ये की बाबासाहेब फार एकदम नाही का रागामध्ये होते, काही त्यांच्यासोबत त्यांचे जे काही मिटिंग होते लोकांना ते फार खडसावून सांगत होते. आणि त्यांचं जे त्यांचं पूर्ण असं व्यक्तिमत्व पाहून ती घाबरले की आता माझी भेट तेव्हा काय होईल. आणि त्यावेळेस ते फार प्रसंगी सांगतात की मी त्यांचं ते बघून व्यक्तिमत्व एवढं भावून गेलो होतं की हा सामान्य व्यक्ती माणूस ज्याला खरं तर बौद्ध धर्माचा कुठलाही अशा प्रकारचा संबंध नाही, पण हे त्याचा लेख किती महत्वाचा आहे आणि त्याच्याविषयी काहीतरी भाष्य करावं म्हणून त्यांना भेटायला गेलो. आणि जसं त्यांना आत बोललं गेलं त्यावेळेस त्यांची भेट झाली त्यावेळेस बाबासाहेब त्यांना पहिल्यांदा म्हणाले की तुम्ही ब्राह्मणांच्या संस्थेमध्ये असणारे संबंध तुम्ही इथं कसे काय, तुमच्या संस्थेमध्ये ब्राह्मण कसे काय, त्या डायरेक्ट प्रश्न विचारला. म्हणजे तेव्हाच ते फार स्ट्राईक झालं, बापरे म्हणते यांना हे कसं माहिती की ही पण गोष्ट आहे. आणि ते म्हणले की बाबासाहेब खरं तर माफ करा मला, म्हणजे म्हणतं हे मला माहित नाही की हे ब्राह्मण असू शकतील, पण मी त्यांना विरोध करतो. मग त्याच्यावरून बाबासाहेब फार त्यांच्यासोबत त्यांचा संवाद सुरू झाला. आणि बाबासाहेबांना हे देखील माहिती पडलं की म्हणजे संरक्षित ईशान्येमध्ये इंडियन पोलीस असोसिएशन चालवतात, तर ते त्यांना हे म्हणाले की मला माहिती की तुम्ही हे काम करता, पण मला तुम्हाला हे सांगायचं की तुम्ही फक्त एवढं काम न करता लोकांमध्ये जाती व्यवस्थेसाठी ही नष्ट कसे करतो यात तुम्ही काम केलं पाहिजे. संरक्षित म्हणले माझ्या धाडीमध्ये पण नव्हतं, पण त्यांनी माझ्या मनामध्ये हा विषय टाकला आणि मला वाटतं की याच्याविषयी आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि या पहिल्या भेटीमध्ये त्यांचे संबंध जोडले गेले. आणि हा संबंध खूप महत्त्वाचा होता कारण त्याच माध्यमातून म्हणजे संघर्षितांना त्यांची दुसरी भेट घेणं अपेक्षित होतं. म्हणजे मधल्या काळामध्ये बंदे संघर्षित खूप ग्रस्त झाले होते. म्हणजे खरं तर तुम्हाला त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर फार खूप गोष्टी आहेत. ते एवढे बिझी होते ना की त्यांना बौद्ध भिक्षू जीवन जगत असताना ज्या प्रकारे भारत सरकारकडून त्यांना विशिष्ट जे येणारे बाहेरचे भिक्षू होते, जापनीज, थाई, ब्रह्मदेशी सगळे, त्या भिक्षूंसाठी त्यांना सोबत त्यांच्यासोबत काम करण्यासाठी त्यांना काही काम दिलं जायचं की त्यांना बौद्ध स्थळ दाखवा, त्यांची व्यवस्था करा. त्यामार्फत बंदी संघर्षित प्रत्येक संप्रदायाच्या बौद्ध धर्माची किंवा भिक्षूंची त्यांचे संबंध प्रस्थापित झाले होते आणि खूप फेमस झाले होते, खूप जास्त फेमस झाले त्या काळामध्ये. आणि असं म्हणतात की त्यांचं ते जे असणारं पाहून आहे ना, त्यांचे जे गुरु आहेत असं म्हणतात दिगो खेन्सो रिंपोचे आणि दुजो रिंपोचे यांनी म्हणजे बंदे ज्यावेळेस कलिंगमध्ये वास्तव्य करत असताना त्यांना असं वाटलं की आपल्या ह्या शिष्याचं तिथे एक विहार असलं पाहिजे. आणि असं म्हणतात की त्यावेळेस त्रिवर्धन विहार म्हणजे आपले बरेचसे लोक आता कॅम्पमध्ये गेले संदर्भात तर तिथं त्रिवर्धन विहार आहे ते खरं तर बंदेंनी निर्माण केलं. आणि आपल्या सगळे येणारे लोक त्यांना तिथं भेटत जात असत किंवा त्या काळामध्ये त्यांचे संपर्क करत असणारे खूप सारे त्यांचे मित्र, ज्येष्ठ भिक्षू, विद्वान लोक, राजे सगळे लोक त्या भेटीसाठी त्यांना तिथं भेटत असतात. म्हणजे बंदेंनी खूप चांगल्या प्रकारे तिथं त्यांचं म्हणजे असं म्हणजे की एक चांगलं वातावरण तयार केलं होतं. पण नंतर अशी घटना घडली की त्यांच्या निमित्ताने की जसे बाबासाहेबांची दुसरी भेट असं आपण म्हणू शकतो, त्यांना बाबासाहेबांना भेटायला येतो. आणि त्या भेटीमध्ये खरं तर
बाबासाहेबांचं पूर्णपणे धर्मांतराकडे वाटचाल चालू होती. आणि बाबासाहेब काही विशिष्ट लोकांशी चर्चा करत असताना त्यांना धर्म कोणता घ्यायचा, काय प्रकारचे विधी असते, काय केल्यावर धर्म किंवा आपण धर्मांतर होतं, हे सगळे प्रश्न होते. आणि याच अनुषंगाने त्यांची दुसरी भेट मुंबईमध्ये होते. त्यावेळेस म्हणजे असं म्हणतात संघर्ष की ज्यावेळेस बाबासाहेबांना भेटायला गेलो त्यावेळेस बाबा पूर्वीसारखे फार थकलेले होते. म्हणजे त्यांना उठता येत नव्हतं, त्यांना संधिवात असल्यामुळे त्यांना खुर्चीवर देखील उठता येत नव्हतं, ते बसून होते. पण त्याच्यामध्ये देखील त्यांनी माझ्यासोबत संवाद सुरू केला. आणि ते म्हणत होते की माणूस बौद्ध कसा होतो, एखाद्याला बौद्ध करायचं म्हणजे काय होतं, म्हणजे म्हणतात बौद्ध होण्यासाठी काय पाहिजे. मग बनते म्हणतात की बौद्ध होण्यासाठी काय लागत नाही, त्याला रत्नागिरी समर्पित व्हावं लागतं आणि त्याला शिलांचं पालन करण्यासाठी पंचशील ग्रहण करावं लागतं आणि त्याला एक टीचर पाहिजे. मग ते म्हणजे तू करशील का, त्यांना डायरेक्ट त्यांनी प्रश्न केला, तू करशील का. तू म्हणले हो मी काय करणार नाही, चालेल मला करायला. मग मला धर्मांतर करायचं आहे तर मला असं वाटतं की तू दीक्षा मला द्यायची. ते म्हणले की तुम्ही खूप चांगलं सुचवत आहे, पण मी तुम्हाला याच्या पुढे जाऊन सुचवेल की तुम्ही माझ्याकडून दीक्षा घेण्यापेक्षा भारतामधील जे ज्येष्ठ भिक्षू आहेत संघर्षी गुरुचंद्र मैथुन यांच्या हस्ते दीक्षा घ्यावी. खरं तर त्या काळामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल म्हणजे खरं तर ही खूप वेगळी विशिष्ट भावनिक बाबासाहेबांवर त्यावेळेस भिक्षूंवर फार त्यांचा विश्वास नसायचा. कारण त्यांना असं वाटायचं की धर्माला गाणी त्यांच्यामुळे आली. कारण त्यावेळेस भारतामध्ये बौद्ध धर्माचा तर विकास व्हायला पाहिजे, त्यावेळेस भिक्षूंनी विशेष कार्य केलं नाही, त्याच्यामुळे भिक्षूवर त्यांचा जास्त विश्वास नव्हता. पण काय का असं ना, पण घटनेच्या माध्यमातून त्यांना एक विश्वास वाटत होता की हे जे म्हणतात त्याच्यामध्ये काही तथ्य तरी आहे. म्हणून ते बाबासाहेबांचा फार संपर्कात ठेवून गेले. आणि असं ठिकाणी म्हटलंय की सांगितलं गेलं की बाबासाहेब आणि भंते ह्या दोघांमधली ही जी असणारी जवळीकता आहे ना, की बाबासाहेबांना करून चुकली होती की काय का असेल ना, कुठलाही भिक्षू काम नाही करणार, पण हे जे भिक्षू आहे हे माझ्यासाठी काम करू शकतात. अशा प्रकारचं एक विधान एका पुस्तकामध्ये आहे की त्या बाबासाहेबांना हे माहिती होतं की जरी कोणी इतर भिक्षू संघ मदत नाही करत, पण हे भिक्षू करू शकतात. किंवा जाती व्यवस्थेला नष्ट करण्यासाठी किंवा लोकांना या अवस्थेमध्ये ओळख करण्यासाठी कुठेतरी भिक्षू असेल ते मला मदत करू शकतील. त्याच्यामध्ये यांचं वाक्य आलं होतं. आणि अशा वेळेस बाबासाहेबांना त्यांच्याविषयी असणारे जी आत्मविश्वास आहे तो खूप प्रामुख्याने वाढला होता. पण बाबासाहेबांच्या ह्या पूर्ण आजारपणामध्ये त्यांना खूप जास्त काही काम करता येत नव्हतं. पण त्या काळामध्ये जेव्हा त्याची दुसरी भेट झाली तेव्हा बाबासाहेबांनी ते म्हणले की तू असं करू शकशील तर खूप चांगलं होईल. तर बाबासाहेबांना त्यांना हे सांगायचं होतं की मग आता मला दीक्षांसाठी काय पुढची योजना करावं लागेल. ज्यावेळेस म्हणजे संघर्षाने सांगितले की बाबासाहेब तुम्ही या प्रकारे करू शकता, तर ते म्हणले की तुम्ही मला पूर्णपणे त्याचा एक ड्राफ्ट करून टाकतो. म्हणजे बाबासाहेब फार हुशार होते, ते असे सहज काही करत नव्हते, त्यांना ते प्रॉपर पद्धतीने कसं करायचं हे माहिती पाहिजे. म्हणजे मी पण म्हणतो की एक असा एक व्यक्तिमत्व होतं की त्याला कशा प्रकारे करायचं, आणि दुसरं असं व्यक्ती होतं की ते कशा प्रकारे करायला पाहिजे, कशा प्रकारे त्याचं क्रमनिका असली पाहिजे हे असणारा एक माणूस होता. म्हणजे हा एवढा मोठा विद्वान असणारा भिक्षू म्हणजे संघर्षासारखं त्यांनी आतापर्यंत बौद्ध साहित्यामध्ये ज्या प्रकारच्या साधना एवढं प्रशिक्षण घेऊन नेमकं बौद्ध धर्म कसं जगायचं याची पूर्ण माहिती घेतली होती. आणि एक असा व्यक्ती जो बौद्ध धर्मामध्ये आता पदार्पण करतो त्याला कशी मदत केली पाहिजे याच्याविषयी जी असणारी एकमेकांची जी ओळख आहे ही खूप प्रामुख्याने तिथे मानली जाते. आणि ह्याच काळामध्ये बाबासाहेबांना मग असं वाटतं की म्हणजे संघर्षांनी जे तिथे मिळून केलं त्यांनी एक लेक्चर द्यावं की बौद्ध म्हणजे काय आणि बौद्ध धर्म काय होतं. त्यावेळेस म्हणजे संघर्षितांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी जे आयोजित केलेलं एक सभा असते त्याला ते संबोधित करतात आणि त्याच्यामध्ये बौद्ध होणं म्हणजे काय, बौद्ध कसे होतात याच्याविषयी भाष्य केलं होतं. आणि खरं तर ते भाषण खूप महत्त्व ठरलं असं म्हणतात. आणि त्याच्यामुळं नेमकं लोकांना स्पष्ट करायला लागले की आता आपण बौद्ध म्हणजे काय होणार. म्हणजे खरं तर ह्याच्या पुढे काही माहीत नव्हतं की बाबासाहेबांना बौद्ध होणं म्हणजे काय, आपण दीक्षा तर घेणार आहोत पण पुढचा प्रवास कसा करायचा हे खूप मोठे प्रश्न बाबासाहेबांना पडले होते. आणि असं म्हणतो की आपण नंतर तिसरी भेट तुम्हाला माहिती असेल ज्यावेळेस बाबासाहेब म्हणजे करतात आपले ज्यावेळेस 14 ऑक्टोबर बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आणि अवघ्या 7 आठवड्यामध्ये बाबासाहेब निघून गेले. आणि नेमकं त्या काळामध्ये बाबासाहेबांची भेट म्हणजे धर्मांतरण झाली नव्हती, तर बाबासाहेबांना भेटायला बनते संघर्षित गेले होते. आणि असं म्हणतात की ज्यावेळेस बाबासाहेबांना दिल्लीला भेटायला गेले त्यावेळेस बाबासाहेब पूर्णपणे थकले होते. म्हणजे त्यांना इतका थकवा होता की त्यांना टेबलवर डोकं ठेवून त्यांच्याशी बोलावं लागलं. आणि बनते संघर्षित हे पाहत असताना एवढं आश्चर्य वाटतं की ह्या माणसाला देखील आता पण बोलायचं आहे. आणि ते एका ठिकाणी वर्णन करतात की ज्यावेळेस त्याचं मी भेटायला गेलो होतो जसा सूर्य लखलखत असतो तसं ते बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर होतं.
आणि तशाच प्रकारची ऊर्जा त्यांना त्यावेळी दिसत होती, पण त्यांना शरीर साथ देत नव्हतं. पण त्यांच्या आतील मधली असणारी जी इच्छाशक्ती गोधर्मासाठी काहीतरी करण्यासाठी ती काही ना काहीतरी सांगत होती. आणि भंतेंना त्यांना ऐकण्यासाठी फार जवळ झालं. म्हणजे खरं तर बाबासाहेब डोकेचे नसून त्यांना आवाज येत नव्हता, म्हणून भंतेंना त्यांच्या कानापाशी जावं लागलं. आणि बाबासाहेब जे काय सांगतात ते तेवढं मी घनशीलपणे ऐकत होतो. आणि त्या प्रसंगामध्ये असं सांगितलं की म्हणजे त्यांचे पत्नी त्या म्हणाले की हे यांच्यासोबत कसं तेवढं राहू शकतं. ते म्हणले की तुम्ही त्याला हलवू नका, त्यांना मी सांगतोय काय ते. आणि ते म्हणतात त्यांच्यासोबत ते कमीत कमी एक दीड तास त्यांची बोलत होते. आणि फक्त बाबासाहेब आणि फक्त भंते संघर्ष या दोघांचाच ते संवाद आहे. आपल्याला कोणाच माहीत नाही काय झालं, पण नंतर बाबासाहेबांना काय करायचं होतं, मला काहीतरी करायचंय, अजून खूप राहिले, हे जे वाक्य होते ते भंतेंच्या पूर्णपणे लक्षात आले होते की नेमकं त्यांना काय करायचं. पण दुर्दैवाने काही दिवसानंतर बाबासाहेब गेल्यानंतर जी परिस्थिती भारतामध्ये निर्माण झाली की आता एवढा मोठा समुदाय गोधर्मात आलेला आहे, मग आता ह्यांना पुढं प्रशिक्षण कसं करायचं. म्हणजे ही देखील त्यांना खूप त्यावेळेस गरज वाटते की आता असा काहीतरी वर्ग किंवा असं प्रशिक्षण करण्यासाठी काहीतरी संघ निर्माण झाला पाहिजे. तशी परिस्थितीमध्ये खूप वेळ निघून गेला खरं तर. पण त्याच दरम्यान काय झालं की भंते संघर्षित भारतामध्ये असताना हॅम्स्टरडॅम बुद्धिस्ट सेंटर जे इंग्लंडला आहे तिथं त्यांचं एका पदासाठी नियुक्ती झाली होती. आणि त्यावेळेस ते चांगलं खूप काम करत होते बौद्ध धर्मासाठी उत्तरेकडे, त्यानंतर पश्चिमेकडे देखील, वरच्या भागांमध्ये. म्हणजे खरं तर हा जो पूर्ण भाग आहे त्याच्यामध्ये फार प्रसिद्ध होते. आणि त्यांचं हे काम पाहून काही लोक थोडेसे नाही का म्हणजे नाराज झाले की हा भिक्षू एवढं काम करतो कसं काय. म्हणजे त्याची थोडेसे लोकांना ईर्ष्या झाली आणि त्यांची जी नियुक्ती जी होती ती नियुक्ती त्यांनी काढून टाकली. आणि इकडे भंतेंना माहितीच नाही काय झालं, म्हणजे नियुक्ती करतात. त्यांना असं होतं की मी इंग्लंडला जाऊन परत इथे काही गोष्टी सुरू करेल, परत भारतामध्ये येईल आणि इथे परत मी काम सुरू करेल. पण त्यांना असं कळलं की ज्या हॅम्स्टरडॅम बुद्धिस्ट सेंटरमध्ये जे भिक्षू आहेत, जे खरं तर चांगले नावाजलेले एवढे भिक्षू आहेत, त्यांना देखील याच्यामध्ये गंभीरता येत नाही की आपण नेमकं काय केलं पाहिजे. आणि त्यांना असं वाटतं की आता खरं तर नवीन चळवळीची गरज आहे. कारण आताचा पण भिक्षू संघ देखील अजूनही त्याला धर्म म्हणजे काय, धर्मांतर नंतर केल्यानंतर आपलं नेमकं काय करणं आहे, म्हणजे ह्याविषयी फार त्यांना प्रश्न पडायला लागले की आता खरं तर नवीन धर्माची किंवा नवीन संघाची आता स्थापना करणं महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या गुरुच्या भेटी घेतल्या. जे त्यांचे गुरु आहेत गोविंद लामा आहेत, त्यानंतर त्यांचे जे गुरु त्यांची चर्चा केल्या. आणि ते म्हणले की त्यांनी ही जी परिस्थिती सांगितली की आता देखील अशा प्रकारच्या दृष्टीमध्ये ही जी मानसिकता असेल तर आपण बौद्ध कसं काम करणार. आणि त्यांना असं वाटलं की भंते संघ जे म्हणतात त्याच्यामध्ये फार तथ्य आहे. त्यांनी लागलं त्यांना म्हणते की तुम्ही आता इमिजिएटली याच्यावर काम सुरू करा. आणि असं म्हणतात त्यावेळेस म्हणजे नंतर भंते संघर्षित भारतातून निघून गेले काही काळासाठी आणि इंग्लंडला देखील त्यांनी काम सुरू केलं. आणि मग ते 1968 सालीच्या दरम्यान त्यांनी तिथे फ्रेंड्स ऑफ बुद्धिस्ट ऑर्डर म्हणजे संघ स्थापन केला, म्हणजे पाश्चिमात्य बौद्ध संघ स्थापन केला. आणि तिथे खरं तर मग प्रक्रिया सुरू झाली. आणि नंतर पाहायला गेलं तर त्या काळामध्ये देखील भंतेंना फार जास्त मानलं गेलं नव्हतं, कारण भंते फार विद्रोह झाले होते त्या अर्थाने. कारण त्यांना असं वाटत होतं की हे सगळे जे बौद्ध संप्रदाय आहेत ते फक्त नावाला बौद्ध आहेत, त्यांच्याकडे जो असणारा जो मुख्य धागा नाही त्यांच्याकडे. आणि भंतेंना तुम्हाला माहिती असेल, भंतेंचा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे सर्व बुद्धिझम, त्याच्यामुळे त्यांनी ह्या खरं तर खूप सारे संप्रदाय आहेत आपल्याकडे, महान संप्रदाय, वज्रन संप्रदाय, खेरवाडी संप्रदाय. तर या तिन्ही संप्रदायामध्ये कशा विशिष्ट प्रकारच्या अडचणी आहेत किंवा काय विशिष्ट यांच्या मर्यादा आहेत याची त्यांनी भाष्य केलं होतं. आणि असं वाटलं की ह्या तिघांचा संगम मिळून काहीतरी आपल्याला नवीन निर्माण केलं पाहिजे. आणि त्यांना असं वाटलं की जो कोणी असणारा मनुष्य आहे तो भिक्षू पण नसला पाहिजे आणि तो पारवणिक पण नसला पाहिजे. म्हणजे तो ले पर्सन पण नसेल आणि तो मॉनिस्टिक लाईफमध्ये पण नसेल. पण त्याच्यासाठी धर्मप्रशिक्षण तेवढंच महत्त्वाचं असेल. त्याच्या जीवनामध्ये धर्म त्याला खूप चांगल्या प्रकारे जगता आलं पाहिजे, अशी काहीतरी आपल्याला योजना करता आली पाहिजे. आणि त्याच काळामध्ये तुम्हाला जसं माहिती असेल की बाबासाहेबांनंतर बाबासाहेबांची जी काही ध्येय धोरणं होती त्याच्यामध्ये ही गोष्ट देखील आली की त्यांना देखील असं आधुनिक धर्मसेवक पाहिजे होता, जो खरं तर भिक्षू नसेल आणि ग्रहस्थी पण नसेल, पण तो लोकांमध्ये धर्मप्रचार पसंत करणारा असणार पाहिजे आणि प्रशिक्षित असलं पाहिजे. आणि वाटते की हीच गोष्ट भंतेंच्या मनामध्ये असताना त्यांनी ह्या प्रकारचं रचना केली. आणि तरी बौद्ध महासंघ हे खूप नंतर नाव पडलं आणि त्यानंतर त्याच्या जो नाव वेगळं होतं. तर ह्याची पूर्ण तयारी त्यांनी दीक्षा प्रक्रियेच्या माध्यमातून सुरू केली. म्हणजे आम्ही खरं तर असं म्हणतो की ही जे केसा घडणारे आम्ही तुमच्यासमोर जे लोक आहोत हे खरं तर प्रयत्न बौद्ध महासभेचं मुख्य काम आहे. म्हणजे हा केसा तुमच्या सगळ्यांच्या कार्यामध्ये हे करणं ही आमची जबाबदारी आहे. ही ताकद किंवा हे विजन आम्हाला भंते संघर्ष दिलं आहे.
म्हणजे प्रत्येक मनुष्याला धर्मजीवन जगण्यासाठी काय महत्वाचं आहे हे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. आणि असं आपण बघतो की नेमकं त्यांना असं का वाटतं की त्यांनी ह्या सगळ्या संप्रदायांच्या विरुद्ध जाऊन अशी काही गोष्टी त्यांना समजली की त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की नेमकं बौद्ध म्हणणं म्हणजे काय. तर ते असं सांगतात की नेमकं बौद्ध म्हणणं म्हणजे खरं तर आपण शरणगमन करतो, म्हणजे त्रिरत्नाप्रती असणारे जे आपलं शरणगमन आहे ते करत असताना आपण त्याचं पंचशिलेच्या माध्यमातून आचरण करणं फार बेसिक गोष्टी त्यांनी ओळखून घेतली. कारण भिक्षू देखील शरणगमन करतात का ह्याच्यावर त्यांचा विश्वास नव्हता. आणि ते पंचशिलाचे जरी आचरण पण खूप जास्त शिलांचे आचरण करत असतील पण ह्याच्या 5 शिलांच्या माध्यमात देखील मनुष्याला बुद्धत्व प्राप्त होऊ शकतं, निर्वाण प्राप्त होऊ शकते, त्याच्याविषयी हे फार कॉन्फिडंट होते. आणि त्यांना असं वाटतं की ह्याच्याविषयी आपण खूप चांगलं काम केलं पाहिजे. कारण शरणगमन ही खूप मुख्य प्रक्रिया आहे. ज्यावेळेस आपण बौद्ध होतो तर आपण काय करतो की त्रिरत्नांप्रती आपण समर्पित होतो. म्हणजे त्रिरत्न म्हणजे आपले बुद्ध धम्म संघ यांच्याविषयी आपण समर्पित होतो आणि त्या समर्पणासाठी आपण पंचशिलेचं आचरण करतो. म्हणजे काहीतरी होण्यासाठी काहीतरी करावं लागतं. म्हणजे असं म्हणत की एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर आपण त्याची तयारी नसेल तर आपल्याला योग्य पद्धतीने करता येणार नाही. म्हणजे नेमकं बौद्ध नंतर काय केलं पाहिजे, ते कसं उपयोगात आणलं गेलं पाहिजे याच्याविषयी त्यांनी फार चांगल्या प्रकारे याची रचना केलेली आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता की आपल्यासारखे सामान्य मनुष्य देखील उपासक देखील आता बौद्ध धर्माचा अभ्यास करू शकतात, धर्मजीवन जगू शकतात, घरात राहून देखील धर्माचा अभ्यास करू शकतात, धर्मजीवन जगू शकतात. म्हणजे घरात राहून देखील घराच्या मानसिकतेमध्ये बाहेर येऊ शकतात. म्हणजे ही जी असणारी आधुनिक गोष्ट आहे ही बनतेंनी याच्यामध्ये निर्माण केली. आणि खरं पाहायला गेलं तर बौद्ध समाजाच्या या विशिष्ट जडणघडणीमध्ये संघर्षितांनी ज्या प्रकारचं आधुनिक बौद्ध धर्माला स्वीकारण्यासाठी ज्या आपल्या मानसिकता आहेत, ज्या आपले असणारे व्ह्यूज आहेत, आपल्या स्वतःच्या असणाऱ्या धारणा आहेत, याच्याविषयी कसं काम केलं गेलं पाहिजे, याच्याविषयी कशी मांडणी केली गेली पाहिजे, प्रशिक्षण कसं घेतलं पाहिजे, बौद्ध प्रशिक्षणामध्ये असणाऱ्या ज्या अभ्यासांचा कसा सराव केला पाहिजे, ध्यान पद्धतीमध्ये असणाऱ्या आपण कशा प्रकारे स्वतःला पाहिलं पाहिजे, आपली मैत्री कशी विकसित केली गेली पाहिजे, हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी या संघामध्ये असताना विशिष्ट प्रशिक्षणाची योजना केली पाहिजे. खरं तर अजून पाहायला गेलं तर ते असे म्हणतात की मी आतापर्यंत जेवढ्या संप्रदायांमध्ये शिकलो, खूप जडलो घडलो, पण मला एक प्रामुख्याने 2 गोष्टींचा अभाव वाटला. एक तर शरणगमन ते सांगणं आणि दुसरी होतात कल्याण मित्रता. कल्याण मित्रता हे देखील खूप महत्वाचं त्रिरत्न बौद्ध महासंघाचं असणारं एक म्हणजे कोर हार्ट आहे, ते एक मुख्य धागा आहे. म्हणून आमच्या असं म्हणतात की आपल्या संघामध्ये जे कोणी येतात त्यांना फार आपण चांगल्या भावनेने स्वीकारतो, मनापासून स्वीकारतो. कारण जर आपल्याकडे कोणाकडे स्वीकारण्याची जर वृत्तीच नसेल तर आपण कोणत्या प्रकारे धर्म शिकवणार. आपल्याकडे अनुभव नसला पाहिजे, आपल्याकडे कुठला गर्व नसला पाहिजे, आपण ज्या लोकांना भेटणार आहोत आपल्याला कुठले पूर्वदर्शी नसले पाहिजे. एकदम मोकळ्यापणे आपण लोकांना कसं सांभाळू शकतो, त्यांच्याशी कशी संपर्क करू शकतो. आणि खरं तर हेच मुख्य शरणगमनाचं असणारे काम आहे. कारण शरणगमन करत असताना हे तिन्ही जी रत्न आहेत हे कुठल्याही काय म्हणतात ना की क्लेशाने ग्रासित नाही, हे त्याच्या पूर्णपणे बाहेर आहे. म्हणजे बुद्ध हे असे श्रद्धास्थान आहे की त्यांनी म्हणजे मनुष्यासाठी हा जो मार्ग खुला केला आहे, जो चित्तशुद्धीचा मार्ग आहे. तर ही चित्तशुद्धी कशी होणार, या चित्तशुद्धी जर आपली नाही झाली तर आपण विमुक्तीकडे कसं जाणार, आपण मुक्त कसं होणार. म्हणजे ह्या बारीक बारीक गोष्टीसाठी त्रिरत्न किती महत्वाचं आहे यासाठी म्हणजे खूप चांगल्या प्रकारे याचा आपल्या चळवळीमध्ये खूप अभ्यास घेतात. आणि धर्म जीवन जगण्यासाठी आपल्याला जी उपयुक्त असणारी गोष्ट आहे ती कशी प्रामुख्याने आपण केली गेली पाहिजे. तर तुम्ही पाहत असाल की आपल्या केंद्रांमध्ये आपण नेहमी वेळोवेळी इथे वर्ग आयोजित करतो, आपण त्या विषयांचा अभ्यास घेतो. म्हणजे मनाला जे दूषित करणारे विषय जे खरं आपल्याला दुःखी करतात नाही का, आपलं सुखी जीवन जगू देत नाहीत अशा विषयांचा इथून अभ्यास करतो, त्यांचं ध्यान आपण इथे करतो आणि आपण प्रशिक्षण घेतो. म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यातलं बौद्ध महासंघ हा फक्त प्रशिक्षणासाठी खूप जास्त खुला आहे. म्हणजे तुम्ही इथे भाषण घेऊ शकता पण प्रशिक्षण जास्त आहे याच्यामध्ये. म्हणजे आता देखील आम्ही इथं असं धर्मचारी आम्ही देखील आताही प्रशिक्षण घेतो. आमच्याही मनामध्ये अजून पण राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, आम्हाला देखील याला सामोरे जावं लागतं. पण भंते संघर्षाचे त्यांनी ह्याला अजून खुलं केलंय की तुम्ही या प्रक्रियेमध्ये थांबा, स्वतःला विकसित करा. अशा प्रकारच्या त्रिरत्नांच्या सोबत राहून शरणगमन करून तुमच्या शिलांच्या विषयी तुमचं ज्ञान वाढवून तुम्ही ह्या पेशांमधून बाहेर येऊ शकता, तुमचं चित्त शुद्ध होऊ शकतं, तुमच्या विमुक्तीचा द्वार तुम्ही स्वतः ओपन करू शकता. आणि मला वाटतं की बाबासाहेबांचा देखील तोच उद्देश होता की मनुष्याला व्यक्ती घडण्यासाठी त्यांचा पूर्णपणे जोर होता. बौद्ध धर्मामुळे त्यांचा स्वीकार करण्यास हाच मोठा त्यांचा उद्देश होता की माणूस कसा विकसित होईल, मनुष्य कसा विकसित होईल, गुणामधनं कसा तो बाहेर येईल, कसा तो या जीवनाच्या त्रागामधनं बाहेर, कसा हा कष्टदायी जीवन प्रवासाला समजेल आणि कसा तो मुक्त होईल.
म्हणजे हे दोन्ही जे प्रवाह आहे खरं तर आपल्या या मनुष्य जीवनामध्ये आपल्याला फार नाही का दुःखदायी असतात. मला वाटतं की दोन्ही महामानव यांनी ह्या आपल्या संघामध्ये असताना किंवा ह्या परिसरामध्ये किंवा आपल्या ज्या ज्या परिस्थितीमध्ये असताना आपल्याला चांगलं जीवन कसं जगता येईल यासाठी त्यांनी खूप चांगल्या प्रकारचे आपल्यासाठी संधी निर्माण केल्या. आणि मला वाटतं की हे खूप मोठे गुरु आहेत आणि त्यांनी आपल्याला आतापर्यंत वेगवेगळी मदत केलेली आहे. तर मला वाटतं की बनते संघर्षी त्यांच्या या जयंतीनिमित्त त्यांचं हे जे महान कार्य खरं तर आपण मी तो लकी आहे खरं त्यांना त्यांच्या या सुविधेमुळे किंवा त्यांच्या ह्या उपक्रमामुळे आपण सर्वसामान्य लोक देखील बौद्ध धर्माचे गूढ काही अभ्यास किंवा काही रहस्य असणारे धर्माचे उपदेश जे न समजणारे उपदेश आपले इथे उपस्थित धर्मचारी हे तुम्हाला उलगडण्याचा प्रयत्न करतात. तुमच्यासाठी ते खुले करतात आणि तुम्हाला जास्तीत जास्त तुमचं जीवन सुखमय कसं होता येईल नाही का त्यासाठी तुमच्याकडे ते प्रयत्न करतात. आणि बाबासाहेबांचं देखील वाक्य आहे की तुम्हाला जर सुखाचा संसार करायचा असेल तर धर्मांतर करा असं म्हणतात. धर्मांतर करणं म्हणजे दुसरं काय नसून तुम्हाला तुमच्या मनाच्या विकसित अवस्थेला पुढे घेऊन जावं लागेल. तुम्हाला जुनं सोडावं लागेल. तुमचे क्लेश तुम्हाला सोडावे लागतील. तुमचे असणारे हे जे काही समज आहेत तुमचे जे असणारे व्ह्यूज आहेत आपण ज्या प्रकारे राहतो ज्या प्रकारे आपले व्यवहार आहेत नैतिक आचरण हे कशा चांगल्या प्रकारे जगता येईल म्हणजे हे फार सिंपलच्या गोष्टी करते मी खूप चांगल्या प्रकारे या प्रयत्न बौद्ध महासंघामध्ये प्रस्थापित करून दिसतात. मला वाटतं की त्यांची ही खूप मोठी देण आहे की आपण या माध्यमातून त्यांना स्मरू शकतो त्यांच्याविषयी त्यांना कृतज्ञता व्यक्त करू शकतो. खरं तर आम्ही असं पाहायला गेलं तर प्रयत्न बौद्ध महासंघातर्फे हे जे आता वर्ष आहे ना त्यांचं जनशताब्दी वर्ष आम्ही साजरा करतोय. म्हणजे जवळजवळ आता पुढच्या वर्षामध्ये त्यांच्या जयंतीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या अनुषंगाने भंतेंच्या जीवनाविषयी जास्तीत जास्त लोकांना कसं माहिती होईल त्यांचं जे काही योगदान आहे बौद्ध धर्मासाठी बाबासाहेबांच्या पुढच्या कार्यासाठी किती महत्वाचं आहे याच्याविषयी वेळोवेळी उपक्रम साजरे केले जातात. त्याचे साहित्य जास्तीत जास्त कसे मराठीमध्ये उपलब्ध होतील किंवा असे विशिष्ट काही जर त्यांच्या साहित्य आहे त्याच्यामधून लोकांना मदत होऊ शकते याचं प्रमाणात काम केलं जात आहे. तर मला वाटतं की ह्या त्यांच्या या आजच्या या जयंतीनिमित्त ह्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या उजळा करताना मला खूप आनंद होतो की खरं बौद्ध साहित्यासाठी बौद्ध धर्मासाठी बाबासाहेबांच्या विचारासाठी पण ते संघर्षातून खूप चांगल्या प्रकारे योगदान दिलेलं आहे. आणि मला वाटतं की त्यांचं हे योगदान अजून चालू राहील आणि आपल्यासारखे जे जे बसलेले ब्रह्मचारी धर्मसहाय्यक मित्र आहेत हे त्याच प्रवासात आहेत की त्यांना बंदीच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी बदल घडू आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा जो आपला चाललेला जो प्रवास आहे तो अंतिम स्वरूपात कसा नेता येईल याच्याविषयी खूप चांगली प्रेरणा मिळत आहे. तर मला वाटतं की या निमित्ताने तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खरं तर भरते संदर्भात त्यांच्या या नवीन जयंती तुम्हाला पूर्ण शुभेच्छा. माझी जय भीम.